आज पुन्हा एकदा मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. प्रत्येक जणीला आपले वजन नियंत्रित किंवा कमी कसे ठेवावे हा प्रश्न पडलेला असतो. तर मैत्रिणींनो, निश्चितच या धान्याची भाकरी खाऊन आपण आपले वजन नियंत्रित ठेवू शकतो. तसेच या धान्यामुळे आपणास सर्व प्रोटीन्स, फायबर मिळतात. तर आता पाहूया. या ठिकाणी आपण साहित्यामध्ये बाजरी, ज्वारी, मूग डाळ, त्यानंतर नाचणी, हुलगे, हे आहेत मेथ्या, जवस, हिरवे मूग, सोयाबीन बी, हरभरा, जिरे घेतले आहेत. आता या सर्व साहित्याचे आपण प्रमाणबद्ध मोजणी करणार आहोत. तर या ठिकाणी मी छोटा काटा घेतला आहे. आता त्यावर आपण एक भांडे ठेवूया. या भांड्याचे वजन आले असता आपणास ते टियर करायचे आहे, म्हणजे येथे 0 करून घ्यायचे आहे. आता आपण पाहूया. येथे आपण ज्वारी, सर्वप्रथम ज्वारीचे मोजमाप करूयात. ज्वारी ही पचण्यासाठी हलकी असते, त्यामुळे या धान्यामध्ये प्रथम ज्वारी आपणास 600 ग्रॅम घ्यायची आहे. ज्वारी शरीरासाठी अतिशय उत्कृष्ट मानली जाते. सर्वात जास्त प्रमाण ज्वारीचे घेऊयात. आता घेऊया बाजरी. बाजरी ही 400 ग्रॅम मोजून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण बाजरीचे बरोबर 400 ग्रॅम असे वजन करून घेतले आहे. आता या बाजरीचे वजन 400 ग्रॅम झाले आहे. यानंतर येथे आपण मूग घेतले आहे. मूग हे साधारणतः 200 ग्रॅम घ्यायचे आहे. हिरवे मूग हे आपणास प्रोटीन देण्याचे काम करते. आता पुन्हा एकदा हिरवे मूग बाजूला करून आता या भांड्यामध्ये आपण घेत आहोत हुलगे. हुलगे देखील आपल्या शरीरातील फॅट बर्न करतात, त्यामुळे हुलगे देखील फार उपयुक्त आहेत. आता या ठिकाणी आपण या रिकाम्या भांड्यामध्ये मुगाची डाळ घेत आहोत. हिरव्या मुगाप्रमाणेच मुगाची डाळ पचवायस हलकी असते. ही मुगाची डाळ आपण येथे 100 ग्रॅम घेतली आहे. यानंतर आता येथे आपण जवस घेऊया. जवस देखील आपणास 100 ग्रॅम घ्यायचे आहे. जर जवस आपण भाजून नुसते येता जाता खाल्ले तरी आपले वजन कमी होण्यास मदत होते, तसेच आपले हाडं देखील बळकट होण्यास मदत होते. आता यानंतर आपण घेऊयात मेथ्या. मेथ्या ह्या साधारण 20 ग्रॅम घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपण घेऊया जिरे. जिरे देखील साधारण आपल्याला 20 ते 30 ग्रॅम घ्यायचे आहे. या ठिकाणी मी जिरे 20 ग्रॅम घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण एक एक वस्तू घेत आहोत. प्रत्येक वस्तूचे हे निश्चित असे प्रमाण असते. आता यानंतर मी येथे सोयाबीन बी घेतले आहे. सोयाबीन बी साधारण 100 ग्रॅम घ्यायचे आहे. सोयाबीन बीमुळे आपल्या शरीराला मुख्य घटक मिळतात. आता यानंतर आपण घेऊया हरभरे. हरभरे देखील 100 ग्रॅम घ्यायचे आहे. आता अशा पद्धतीने आपण घेतलेले सगळे मोजमाप एका पातेल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे. हे चांगले मिक्स करून घेणे आणि त्यानंतरच गिरणीत दळायला देणे. दळून आणताना जास्त बारीक करून न आणणे, कारण आपल्याला याची भाकरी करायची आहे. मैत्रिणींनो, या मिश्र धान्यामुळे आपल्याला पोषक घटक तर मिळतात, त्याचबरोबर न्यूट्रिशन, प्रोटीन, फायबर देखील आपल्याला मिळतात आणि आपले वजन
नियंत्रित राहण्यास मदत होते. तर आपणास माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यापुढील या पिठाची भाकरी कशा पद्धतीने करायची तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.